छगन भुजबळ हे सह्याद्री अतिथीगृहावरती मंत्रिमंडळ बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। राजीनामा स्वीकारला नसल्याने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपण पोहोचलोय, आपण गेलोय असा दावा भुजबळांनी केलाय। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार का, हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। राजीनामा दिल्यानंतरही त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला छगन भुजबळ उपस्थित होते आणि त्यावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि आता पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृहावरती मंत्रिमंडळाची जी बैठक होती आहे त्या बैठकीसाठी छगन भुजबळ पोहोचलेले आहेत। आपण राजीनामा दिलाय पण तो अजून स्वीकारला गेला नाहीये आणि म्हणूनच आपण मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित आहोत असा दावा छगन भुजबळ हे करतायत। दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांच्या राजीनाम्यावर काही चर्चा किंवा निर्णय होणार का, असा प्रश्नही सध्या विचारला जातोय। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, छगन भुजबळ यांनी राजीनामा दिलाय आणि त्यानंतर आता ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित आहेत। काय अपडेट्स आहेत, मंत्रिमंडळ बैठकीत काय होऊ शकतं या मुद्द्यावरून? आपण थोड्या वेळामध्ये मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होईल। आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळ प्रकरणावरती काही चर्चा होते का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांनी त्याची पुष्टी जी आहे स्वतः दिली आहे की मी या विषयावरती राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे साहजिकच आहे की या संदर्भामध्ये आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे, कारण कुठेतरी छगन भुजबळ जे आहे ते आक्रमक झालेले आहेत आणि ओबीसी समाजासाठी कुठेतरी अन्याय होता अशा प्रकारची त्यांची भावना आहे। त्यामुळे कुठेतरी सरकारच्या दोन भूमिका पाहायला मिळतात आणि याच अनुषंगाने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरती चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। आता थोड्या वेळात बैठकीला सुरुवात होईल। यासोबतच दुसरा प्रश्न जो आहे तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या घटना घडत असताना यावरची चर्चा होणार आहे। आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरती जी आहे ती चर्चा होण्याची शक्यता आहे। कुठेतरी शिंदे गट आणि भाजपचे आमदार अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच या संदर्भातली बैठक घेतलेली होती। या बैठकीला पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त दोन्हीही उपस्थित होते। त्यांच्याकडून संपूर्णपणे आढावा घेतला होता। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे छगन भुजबळ आणि गणपत गायकवाड प्रकरणावरती जी आहे ती आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। सध्या राजू, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।